ओके, लास्ट लेक्चर आपण डिस्क्रिमिनंट वर्ण रूट जे काही नेचर आहे ते पाहायला सुरुवात केली होती. त्यामध्ये सॉल्ट एक्झाम्पल आले होते आपले. ओके, सॉल्ट एक्झाम्पल आले होते ना तिन्ही, पण बाकी होते, एकच झालं होतं का? ठीक आहे. मग नेक्स्ट सॉल्ट एक्झाम्पल सेकंड. Solid example second. Determine nature of roots of the quadratic equation. Of the quadratic equation. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल घ्या. 2x square minus 5x plus 7 is equals to 0. ओके, इथे बघा तुम्हाला नेचर ऑफ द रूट सांगायचं आहे. इथे नेचर ऑफ द रूट सांगायचं आहे. त्याकरता काय करावं लागेल? सर्वात पहिले सोल्युशन. गिवन इक्वेशन काय आहे? 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. याला कम्पेअर करा. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ a किती येईल रे? 2. b किती? -5. आणि व्हॅल्यू ऑफ c 7. ओके, याच्यावरनं कोण फाइंड करायचा? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट डेल्टा. काय डेल्टा? बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे आपला व्हॅल्यू फाइंड करायची आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ची. करा बरं व्हॅल्यू फाइंड. बी ची व्हॅल्यू पुट करायचं. बी ची व्हॅल्यू किती आहे? ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4, ए ची व्हॅल्यू 2 इंटू सी ची व्हॅल्यू 7. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 5 चा स्क्वेअर मायनस हे मल्टिप्लिकेशन किती येईल? 56. मग सबट्रॅक्शन किती होईल? -31. हा आला बी स्क्वेअर मायनस 4ac -31. ओके, आता हा कसा आहे? निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, 0, निगेटिव्ह. पावर काही इथे मिळतो निगेटिव्ह. निगेटिव्ह. पण निगेटिव्ह म्हणजे काय असतो? लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे पुढे काय दिलं? दॅट इज व्हॉट? निगेटिव्ह. आणि जर डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला तर व्हॉट इज द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन? रूट्स, therefore roots are not real. Roots are not
रिअल. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला घ्या. हे बुक मध्ये ऍक्टिव्हिटी टाईप दिलेलं आहे, पण ऍक्टिव्हिटीने डायरेक्ट आन्सर सोडवा. डायरेक्ट आन्सर घ्या, ऍक्टिव्हिटीज लागूच नका. एक्झामला जरी ऍक्टिव्हिटी आलं तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला डायरेक्ट आन्सर येत असेल तर. ओके, सॉल्व करा. सेकंड एक्झाम्पल फर्स्ट प्रमाणे सॉल्व करायचंय. ओके, केलंय सॉल्व? झालंय प्रत्येकात सॉल्व करून झालंय? नेचर ऑफ द रूट्स का आले? रिअल अँड अनइक्वल. ठीक आहे, आता मी सॉल्व करतो. सोल्युशन गिवन x square plus 2x minus 9 is equals to 0. Okay, compare with ax square plus bx plus c is equals to 0. Therefore, value of a किती आली? इथं स्क्वेअर टर्मला कोएफिशियंट काहीच नाहीये. मल्टिप्लाय मध्ये काहीच नसलं किती असतो? 1. म्हणजे a ची व्हॅल्यू आली 1, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू -9. मी स्टार्टिंग पासून तुम्हाला सांगतो, तुम्हाला एबीची व्हॅल्यू काढता यायला पाहिजे. बरोबर आहे ना? फॉर्म्युला मेथड आणि हे सगळे ते अप्लाय करताना एबीची व्हॅल्यू लागतात. ओके, काय फाइंड करायचं आपल्याला? डिस्क्रिमिनंट डेल्टा बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू फाइंड करायची. आता बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती ती, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. सर्वात पहिले बी चा स्क्वेअर आहे, नंतर -4 इंटू a इंटू सी, असंच आहे ते बी स्क्वेअर मायनस सी. बरोबर? म्हणजे बी ची व्हॅल्यू टाका. बी ची व्हॅल्यू किती आहे? 2, a ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू 9. ओके, 4
मायनस मायनस 4 × 9 म्हणजे आन्सर आलं 40. 40ला साईन दिलेलं नाहीये म्हणजे ते काय आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्ही लिहून ठेवतो हा काय? दॅट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे 0 पेक्षा लहान का 0 पेक्षा मोठा? पेक्षा बरोबर बरोबर आहे ना? 0 पेक्षा मोठा आहे तो 40. बरोबर आहे. 0 पेक्षा लहान मग लेस दॅन देतो आहे. मला इथे लेस दॅन जनरेशनवर गेलेलं नाही. मला काय सांगतं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर ठरवायचं. डेल्टा कसा आला? b² - 4ac कसा आला? पॉझिटिव्ह आल्यामुळे रूट्स कसे असतील? रूट्स आर रियल अँड अनइक्वल. अडचण काल चार्ट बघू प्रत्येकाला. ओके, इथे काय अडचण वाटते? मग घ्या नेक्स्ट. यातलंच एक्झाम्पल नंबर 3. यातलं एक्झाम्पल नंबर 3 बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक येते. या डायरेक्ट सेपरेट एक्झाम्पल नंबर 3 झालेलं आहे. सेपरेट नाही, यातच एक्झाम्पल नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. √3 x² + 2√3 x + √3 = 0. ओके, सेम ह्याच पॅटर्नने सॉल्व्ह करायचं आहे. ओके, झालं सॉल्व्ह करून? किती आला डिस्क्रिमिनंट? 0. ओके, इथे बघा काय होईल. तर पहिले गिवन कोणतं इक्वेशन आहे? √3x² + 2√3x + √3 = 0. ओके, मला सांगा व्हॅल्यू ऑफ ए किती आली? √3. व्हॅल्यू ऑफ बी किती आली?
2√3. व्हॅल्यू ऑफ सी किती आली? √3. डिस्क्रिमिनंट b² मायनस 4ac. 2√3². ओके. आता तुम्ही घाई काय करता माहिती का? तुम्ही फक्त √3² करता. हा स्क्वेअर मुद्दाम ब्रॅकेट टाकत असतो. हा स्क्वेअर √3चा पण आहे आणि 2चा पण आहे. मग 2चा स्क्वेअर किती होईल? 4 इंटू √3चा स्क्वेअर मायनस 4 इंटू √3 इंटू √3 म्हणजे किती झाला? 3. म्हणजे हा आला 12 मायनस 12 and therefore b² मायनस 4ac ही व्हॅल्यू किती आली? 0. जर डिस्क्रिमिनंट 0 आला तर रूट्स काय असतात? therefore roots are real and equal. therefore roots are real and equal. अडचण बोला बरं. अरे एक्झाम्पल मध्ये अडचण काही? एक्झाम्पल समजलं? ओके ठीक आहे. नेक्स्ट आता सॉल्ड एक्झाम्पल संपलेले. या टाईपचे जे प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल्स आपण ते पहिले कव्हर करून घेऊ, नंतर मग पुढचा पॉईंट घेऊ. चालेल? ओके. मग पुढे घ्या प्रॅक्टिस सेट 2.5. प्रॅक्टिस सेट 2.5. प्रॅक्टिस सेट 2.5. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. फाइंड the value of discriminant. क्वेश्चन नंबर 2 पासून सुरुवात करतो. क्वेश्चन नंबर 1 आपण मागे ठेवल्या ऍक्टिव्हिटीचा आहे, पण जोपर्यंत पुढचा पॉईंट होत नाही तोपर्यंत आपण ती ऍक्टिव्हिटी घेऊ शकत नाही पूर्ण. मग आधी आपण क्वेश्चन नंबर 2 पासून सुरुवात केली. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. त्यातलं पहिलं एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलं? फर्स्ट एक्झाम्पल x² plus 7x minus 1 is equals to 0. ओके. सॉल्व करा. प्रत्येकाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू स्वतः फाइंड करता आली पाहिजे. आता इथे नेचर ऑफ द रूट विचारलंय का रे? नाही. मग आपण पण सांगायचं नाही. जेवढं विचारलं त्यांना फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पाहिजे.
त्यांना पण ती व्हॅल्यू पाहिजे, आपण पण फक्त ती व्हॅल्यूज द्यायची. ओके, झालंय पहिलं एक्झाम्पल. काय केलं बा, गिव्हन इक्वेशन x² + 7x - 1 is equals to 0. Compare with ax² + bx + c is equal to 0. इथे कोइफिशियंट ऑफ x² चा कोइफिशियंट किती आहे? 1. b ची व्हॅल्यू 7 आणि c ची व्हॅल्यू -1. डिस्क्रिमिनंट डेल्टा b² - 4ac, मग b² - 4ac ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? 7² - 4 × 1 × -1. 7² is 49. मायनस मायनस प्लस 4 × 1 4 म्हणजे 53. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली? 53. ओके, सेकंड एक्झाम्पल घ्या. आता हे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला देतो, तुम्ही सॉल्व्ह करायचे. सेकंड एक्झाम्पल, 2y² - 5y + 10 is equals to 0. समोर ऍक्टिव्हिटी सारखं बनवलेलं आहे. स्पीड, आता तुम्हाला काय काय पाहिजे? तुमच्यामध्ये स्पीड विथ ऍक्युरेसी. तुम्हाला आन्सर स्पीडली सोडवता पण आलं पाहिजे आणि त्याचा आन्सर ऍक्युरेट आलं पण पाहिजे. ओके, सेकंड एक्झाम्पल झाले सॉल्व्ह करून. काय केलं? गिव्हन 2y² - 5y + 10 is equals to 0. Compare with ax² + bx + c is equal to 0. Therefore a ची व्हॅल्यू आलेली 2, b ची व्हॅल्यू आली -5, c ची व्हॅल्यू आली 10. बरोबर आहे? ओके, कन्सिडर डिस्क्रिमिनंट डेल्टा b² - 4ac -5² 4 × 2 × 10 +25 होईल ना हा स्क्वेअर, आणि हे किती येतील? सबट्रॅक्शन -55. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली? -55. येते प्रत्येकाचा आन्सर बरोबर आता? ओके, थर्ड एक्झाम्पल. ह्याच क्वेश्चन मधलं थर्ड एक्झाम्पल आहे. √2x² + 4x + 2√2 is equals to 0.
ओके, सॉल्व करा. चुकलं तर चुकू द्या, टेन्शन घ्यायचं नाही चुकलं. चुकण्याचं टेन्शन घ्यायचं नाही. तर हा, तुम्हाला तिथे दिसतंय तिथे काय करावं वाटतं त्याप्रमाणे सिम्प्लिफाय करत जायचं. ओके मुलांनो, सॉल्व करायचंय. ठीक आहे, झाले सॉल्व. थर्ड एक्झाम्पल. ओके, सर्वात पहिले गिवन √2x² plus 4x plus 2 √2 is equals to 0. Compare with x² plus bx plus c is equal to 0. Therefore, the value of a is √2, the value of b is 4, and the value of c is 2 √2. Now discriminant delta is equal to b² minus 4ac. Put the values. Value of b is 4, value of a is √2, and value of c is 2 √2. Okay, 4 square is minus 4 into 2, 8. 4 into 2, 8. √2 into √2, 2. 16 minus 8 into 2, 16. The value of discriminant is 0. समजलंय का? सर्वात पहिले तर 4 into 2 आहे ना, म्हणजे रूटच्या बाहेरचे जे नंबर आहे ना त्यांचं मल्टिप्लिकेशन वेगळं करायचं आणि रूटच्या आतमधले जे नंबर त्यांचं मल्टिप्लिकेशन वेगळं करायचं. मग 4 into 2 किती झाला? 8 झाला. √2 into √2 √4 होणार. पण √4 म्हणजे किती? 2. 8 into 2 16. 16 minus 16 0. ओके, इथं नेचर ऑफ रूट विचारलेलं नाही. ओके, नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 2 झालाय प्रत्येकाचा. एक्झाम्पल आले 3चं तिसरं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Question number 3. Determine the nature of roots of the following quadratic equation. मतलब पहले एग्जांपल है x² minus 4x plus 4 is equals to 0.
ओके, आता फक्त डिटरमिनंट नाही फाइंड, डिस्क्रिमिनंट नाही फाइंड करायचं. आता काय फाइंड करायचं तुम्हाला? नेचर ऑफ द रूट. मग नेचर ऑफ द रूट फाइंड करण्यासाठी सुद्धा डिस्क्रिमिनंट फाइंड करावाच लागतो. मग डिस्क्रिमिनंट फाइंड करा आणि त्या व्हॅल्यूवरून आपल्याला रूट कसं असेल हे लिहायचंय. ओके, सॉल्व करा. ऍटलिस्ट डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू तुम्हाला सॉल्व झाली पाहिजे. ओके, सोल्यूशन given x square minus 4x plus 4 is equals to 0. Compare bx plus c is equal to 0. The value of a is 1, the value of b is minus 4, the value of c is 4. Therefore, discriminant delta b square minus 4ac. B square minus 4 is to put the values minus 4. Minus 4 into A into C. Okay. Minus, the square of minus is plus. Square of 4 is 16. Minus 4 into 1, 4. 4 into 4, 16. Plus 16 minus 16. The value of, and therefore, if the value of discriminant is 0, then what about the nature of roots? Okay, therefore, roots are real and equal. Roots are real and equal. Okay, ready? Okay, next example, example number 2. Second example, 2y square minus 7y plus 2 is equal to 0. 2y square minus 7y plus 2 is equal to 0. झालं? Okay, solution given 2y square minus 7y plus 2 is equal to 0. Compare with x square plus bx plus c is equal to 0. The value of a is 2. The value of b is minus 7. The value of c is 2. Therefore, discriminant delta is equal to b square minus 4ac. Therefore, b square minus 4ac, put the values. Therefore, minus 7 square minus 4 into value of a is 2, value of c is 2. The square of negative term is positive. Therefore, plus 7 square is 49. Minus 4 into 2, 8. 8 into 2, 49 minus 16, 33, which is greater than 0. That is what? Positive. And if discriminant is positive, then what about the nature of roots? Therefore, the roots are real and unequal. Real and unequal.
ओके, सेकंड एक्झाम्पल मध्ये काय अडचण वाटते? ओके, थर्ड एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 मधलं एक्झाम्पल नंबर 3 घ्यायचंय. m square plus 2m plus 9 is equals to 0. ओके, सोल्युशन गिवन काय केलं का पहिले? गिवन m square plus 2m plus 9 is equals to 0. Compare with x square plus bx plus c is equal to 0. Value of a is 1, 2, 9. 2 square minus 4 into 1 into 9. 4 minus 32, which is negative. आणि जर डिस्क्रिमिनंट नेगेटिव्ह आला तर व्हॉट अबाउट नेचर ऑफ द रूट्स? रूट्स आर not real. Roots are not real. Roots are not real. ओके, क्वेश्चन नंबर 3 मध्ये अडचण बोला बरं. क्वेश्चन नंबर 3 समजला प्रत्येकाला? ओके, नेक्स्ट यातला आता डायरेक्ट घ्यायचा आपला क्वेश्चन नंबर 7. हे सगळं एका पॉइंट वरती एक्झाम्पल आहे. आपण हा पॉइंट पूर्ण कव्हर करणार, मग उरलेले बाकीचा पॉइंट घेऊन बाकीचे एक्झाम्पल घेणार. डायरेक्टली घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर 7. प्रॅक्टिस टेस्ट 2.5. Practice set 2.5. Question number 7. Question number 7. The roots of each of the following quadratic equation are real and equal. Find K. First example, 3y square plus ky plus 12 is equals to 0. ओके, आता रायटिंग बंद करायची. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे.
सगळ्यांनी रायटिंग बंद करायची, एक्झाम्पल समजून घ्यायचं. परत पहिले प्रत्येकाने मनातल्या मनात क्वेश्चन रीड करा बरं पूर्ण काय क्वेश्चन रीड करा. जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजणार नाही तोपर्यंत आन्सर समजणार नाहीये. ओके ठीक आहे. केला रीड क्वेश्चन. पावर इकडे काय म्हणतात. रूट्स ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. म्हणजे हे जे रूट्स हे रिअल आणि इक्वल आहेत. चेक करायचं नाही. त्यांचं म्हणणं आहे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे रिअल आणि इक्वल आहेत. तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. काय करायची आहे. के ची व्हॅल्यू फाइंड करायची. बरोबर आहे. आता हे का फॉर्म्युला मेथड नंतर डिस्क्रिमिनंटचे एक्झाम्पल आणि याची सिरीज सेम आहे. फक्त स्टार्टिंग सेम आहे. कशी बाबर का सगळ्यात पहिले सोल्युशन आपण तसं सुरुवात करणार आहे. कोणीच लिहायचं नाही. सगळं समजून घ्यायचं नंतर लिहायचं. सोल्युशनची आपण सुरुवात तशीच करणार. सोल्युशन गिवन काय इक्वेशन आहे 3y² plus ky plus 12 is equals to 0. Compare with ax² plus bx plus c is equals to 0. We get value of a 3, value of b k, value of c 12. ओके. आता म्हणजे चर्चा रूट बद्दल आली ना. रूटच्या नेचर बद्दल काय चालू ना. आपला कोणाची गरज पडणार डिस्क्रिमिनंटची. मग इथे मी घेणार डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट डेल्टा b² मायनस 4ac. त्याची व्हॅल्यू मी फाइंड करून घेणार. देअरफॉर b² मायनस 4ac. b ची व्हॅल्यू किती k मायनस 4 इंटू बरोबर आहे. मग मला सांगा k² मायनस हे मल्टिप्लिकेशन किती 144. ही व्हॅल्यू कोणाची भेटली b² मायनस 4ac ची. मान्य का प्रत्येकाला. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. पण आता बा तुमची ती व्हॅल्यू सॉल्व्ह झाली का रे पूर्ण नाही. केचा प्रॉब्लेम आहे. मग आपला केचं फाइंड करायचं आहे. मग आता मी क्वेश्चन मधले एक वाक्य लिहितो बा. क्वेश्चन मध्ये दिलंय गिवन काय दिलंय रूट्स आर रियल अँड इक्वल. जर रूट्स रियल आणि इक्वल हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बरोबर आहे. मग रूट्स रियल आणि इक्वल आहे याचा अर्थ काय रे. देअरफॉर डिस्क्रिमिनंट किती असला पाहिजे 0. मान्य आहे का. रूट्स रियल आणि इक्वल काय असतात. डिस्क्रिमिनंट 0 असतात. पण डिस्क्रिमिनंट म्हणजे कोण b² मायनस 4ac आणि तो किती आहे 0. मग इक्वेशन 1 वरनं आपण ही व्हॅल्यू फाइंड केली का रे. ती व्हॅल्यू इथे पुट करून देऊ. म्हणजे काय होईल देअरफॉर k² मायनस 144 इज इक्वल टू 0. कुठनं घेतली ती व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 बरोबर आहे. ओके. देअरफॉर हा मायनस 144 इकडे गेला तर देअरफॉर k² इज इक्वल टू 144.
Taking square root on both sides. K is equals to काय येईल +-12. हे एक्झाम्पल बाबर का आज पर्यंत जाईल किंवा त्याला दुसरा अल्टरनेट सांगतो तुम्ही इथेच लिहिलं असतं रूट्स आर रिअल अँड इक्वल therefore discriminant is equals to 0. therefore b square minus 4ac is equals to 0 आणि b square minus 4ac इथे सॉल्व्ह केला असता इक्वल टू 0 कसा ठेवला असता आणि डायरेक्ट आन्सर काढला तरी सुद्धा चालला काय नाही येऊन जाऊन आन्सर तेवढंच होतं काय फरक पडत नाही पण काय होतं की जर आपण ह्या मेथडने गेलो तर फायदा असा आहे का इक्वेशन नंबर 1 पर्यंत आपण आतापर्यंत जे एक्झाम्पल सोडवले ते इक्वेशन 1 पर्यंत असं होतं ना म्हणजे रायटिंगची थेअरी बदलत नाही रायटिंग सेम राहते त्यामुळे तुम्ही कन्फ्युज नाही होत एक्झामला ओके इथे आले व्हॅल्यू ऑफ के नाही भेटली मग तुम्ही विचार करणार ते लिहिणार आणि आन्सर फाइंड करणार अडचण बोला बरं ओके एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला ठीक आहे लिहायचंय IMP एक्झाम्पल आहे ठीक आहे राहिले एक्झाम्पल उद्या त्याचं एकच एक्झाम्पल राहिले आता सेकंड एक्झाम्पल होमवर्कला तुम्ही ट्राय करा पेज नंबर 50 वरती क्वेश्चन नंबर 7 त्याचा सेकंड एक्झाम्पल उद्या आपण घेऊच ते